ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने कंपनीत प्रदीर्घ काळ कार्यरत असणाऱ्या निष्ठावंत कर्मचाऱ्यांसाठी भव्य आणि भावूक सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अत्यंत उत्साहात पार पडला। आपल्या अथांग परिश्रमाने आणि निष्ठेने कंपनीच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे अकाउंट जनरल मॅनेजर अरुण जनार्दन नाईक आणि अकाउंट मॅनेजर अनिल भाऊराव देशमुख या दोन ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमात जाहीर सन्मान करण्यात आला। यामध्ये अरुण जनार्दन नाईक यांनी तब्बल 42 वर्षे आणि अनिल भाऊराव देशमुख यांनी 38 वर्षे कंपनीला दिलेल्या अमूल्य आणि अष्टपैलू सेवेचा समावेश आहे। त्यांच्या या प्रदीर्घ आणि प्रामाणिक आणि समर्पित कामगिरीची दखल घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवरांनी दोन्ही सत्कार मूर्तींच्या कामांचे भरभरून कौतुक केले। कोणतीही संस्था ही तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निष्ठेवर उभी राहते आणि या दोन्ही सहकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाने कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे, अशा शब्दात त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी कंपनीचे डायरेक्टर माता प्रसाद त्यागी, श्री भरणी कुमार, आदेश ठाकूर यांच्यासह कंपनीचे सर्व कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांनी अरुण नाईक आणि अनिल देशमुख यांच्यासोबतचे जुने अनुभव सांगून अनेक आठवणींना उजाळा दिला। या भावूक आणि कौतुकास्पद सोहळ्याचा शेवट कंपनीच्या व्यवस्थापनाने दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या अमूल्य सेवेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देऊन आणि त्यांच्या पुढील निरोगी आणि आनंदी सेवानिवृत्त आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देऊन केला। दरम्यान या कार्यक्रमावेळी कंपनीचे कर्मचारी वैभव ठाकूर, गणेश पाटील आणि स्मिता जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या कर्मचाऱ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। 2-3 वेळा 5 वेळा उल्लेख झाला की TIPL कंपनी जी आहे TIPL कंपनी 50 वर्षाची झाली। 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव दोघे चांगला आहे। 1976 ला आपण पहिलं काम केलं, 10,000 रुपयाचं कंपनीचं काम घेतलं, किमतीचं होतं 10,000 रुपयाचं। आता 10,000 रुपये तसंच करते आपण कुठेही जायला कुणाला देतो असा प्रकार, आणि आज इतकी मोठी आपली कंपनी झाली। तर अशा प्रकारे 76 पासून 2026 हे पूर्ण 50 वर्ष झाली। आणि त्याच्याबरोबर त्यांनी धागा जोडला की रामशेठला पण 75 वर्ष झाली। माझा जन्म 51चा आणि 2023 झाली किती 75 वर्ष, म्हणजे कंपनीचा सुवर्ण महोत्सव आणि माझा अमृत महोत्सव असं 2 प्रकारचा सोहळा। आणि त्याच्यात तिसरा सोहळा म्हणजे आपले जे ज्येष्ठ जे सहकारी जे आहेत त्या सहकार्यांचा सत्कार समारंभ, सेवानिवृत्ती समारंभ। मित्रांनो, आता त्यांनी सांगितलं की एक जण 83 साली माझ्याकडे आला, एक जण 1983 ला, एक जण 1984 ला। त्याच्या अगोदर माझ्याकडे कोण होतं मला आठवतच नाही। 83-84 अगोदर कोण होतं माझ्याकडे? 83 ला ऑफिस चालू केलं, 84 ला नाही तू आला। त्याच्याबद्दल कोण वाढ होता? माझा मीच काम करतो। M2 फॉर्म भरायचं, त्यावेळी काय व्हायचं, M2 फॉर्मवर काम मिळायचं, टेंडर नाही भरायचं। M2 फॉर्म म्हणजे शिफ्ट पीस वर्क म्हणतात त्याला, कामाचा एक तुकडा असतो ना तसा त्याला द्यायचा। आणि कंपनी सुरुवात कशी झाली? नाईकने मला चांगल्या गोष्टी का प्रयत्न केला, बरं आठवण केलं असतं सांगितलं। यशशी ठाकूर नावानं नसती कंपनी नाही, यशराव ब्रदर्स पण नाही। यशशी ठाकूर माझा भाऊ जो 2 नंबरचा सीझर आहे ना, त्याच्या नावानं पीसवर M2 फॉर्मवर काम केलं। 1 वर्ष 2 वर्ष 76 ते 77 78 पर्यंत साधारणतः। मग पाहिलं जर आता थोडंसं टर्नओव्हर वाढायला लागला, 10,000, 12,000, 56,000 करताना अशी 1,00,000 सव्वा लाखाची कामं मिळाली की नाही, संचत गावाकडे
रस्त्याचं काम घेतलं होतं 1.25 लाखाचं. इकडं व्यंजन तुर्बे आहे ते 1.25 लाखाचं काम घेतलं. मग नाही म्हणतो त्याप्रमाणे माझ्याकडे मोटरसायकल आहे. हे बघा त्याच्याबद्दल काय अवस्था असेल तर मी पण त्यांच्या PMTC मध्ये शिडकोमध्ये कामाला होतो. तिथून बसने यायचो, नंतर पनवेलला उतरायचो, एसटी बसायचो, गव्हाणला यायचो, मग नावाकडे कामावर यायचो. जास्त उशीर झाला नावायला तर गाडी सुटलेली असते. शेवटची गाडी कुठली संध्याकाळी 6 वाजताची, ती गाडी मिळत नव्हती. मग शेगावला बस होती उरणला जायला, ती 7ला. तरी तिथून शेगावला जायचं, तिथून बसला बसायचं, उरणवरून पनवेलला जायचं. वाशीतच नव्हती आणि पनवेलवरून वाशीला जायचं. जसं नोकरी करताना आपल्याला असतं ना इथून जा. मग रात्री 9:30 घरी पोचत होतो. अशा प्रकारे पुन्हा सकाळी 7ला स्कूल सुरू व्हायचं, 12 वाजता स्कूल संपायचं, 12च्या नंतर 12:30-1ला निघायचं, पनवेल परत इकडचं. मग VMT सुरू झाली म्हणून पनवेलला VMT सुरू झाली, नंतर उरण झाली, नंतर मधल्या सुरू झाल्या. पण आपली कंपनी अशी यशस्वी ठाकूर. मग आणखी मी पार्टनर झालो, नोकरी सोडली 78ला. 78ला नोकरी आली होती, तिथपर्यंत मला पार्टनर होता येत नव्हतं. सरकारी नोकरी शाळेची शिक्षणाची, त्यामुळे मला पार्टनर होता येत नव्हतं. मी पार्टनर झालो आणि मग दुसऱ्या भावांना पार्टनर बनवलं आणि यशस्वी ठाकूर ब्रदर्स केलं. पुढं जाऊन मग त्याचं यशस्वी ब्रदर्सचं हे झाले म्हणतोय, पण त्याच्यानंतर लिमिटेड झालं. आता ही कंपनी जी आहे ते आपण सर्व इतके मोठ्या प्रमाणात बरेचसे ऑफिसर्स एका मागून 2 या ऑफिसमध्ये आपण पलीकडं कुठं गेले रामपुराचं ऑफिस आहे ना, तिथे गेलो. रामपुराच्या ऑफिसनंतर परत आपण नवीन बिल्डिंग तिथे TIT गेलो. आता प्रशांत ठाकूर, सुरेश ठाकूरांनी आणि ह्याने नाईक आणि यांनी एक मोठी बिल्डिंग ऑफिस बांधलेली आहे. अजून आपण गेलो राहिला पण त्याला पहिल्या माळ्यावर आपल्या कार म्हणजे ग्राउंडच्या कारातील पहिल्या माळ्यावर कार लिहिली राहतील, दुसऱ्या माळ्यावर कार लिहिली राहतील. म्हणजे आम्हाला बसायला तिघांना मिळून एक टेबल होता. मी मेन खुर्चीवर, समोरच्या खुर्चीवर 2. आता गाड्या ठेवायला 3 माळे बिल्डिंगची. ग्राउंड फ्लोर, 4था माळा, 5वा माळा, 6वा माळा ऑफिस. त्यात काय हॉल काय, मीटिंग हॉल काय, ते काय सुरू झालं. हे सर्व जे झालंय ते एकट्या रामशेठ मुलं नाही झालं. प्रशांत ठाकूर 2000 साधारणतः 2000 पासूनच जवळजवळ 2001 पासून ते थोडंसं जास्त कामाकडे लक्ष द्यायला लागला. त्याच्यावर 97-98ला मला वाटते थोडंसं भाग घेतलं असेल त्यांनी, कारण 97-98ला 74चा जन्म म्हणजे 95 पासून होते. 95 पासून तो थोडा बघायला लागला. पण 97-98 काय 12वी जाऊन त्यांनी हे सोडल्यानंतर तिथपासून ते इंजिनिअरिंगला गेला होता. ते सोडल्यानंतर काम करू लागला. पण आता इतक्या वर्षामध्ये आपल्या कंपनी विविध स्तरातून गेली. पण या सगळ्याचं कारण काय असेल तर आपला जो कर्मचारी वर्ग आहे सर्व प्रकारचा, अकाउंट सेक्शनचा असेल, इंजिनिअरिंगचा असेल, साईडवरचा असेल, सुपरवायझर असेल, ड्रायव्हर असेल किंवा कोणी असेल, प्रामाणिकपणाने काम करतो. मी ड्रायव्हर लोकांची पण ही किंमत करतो ना, म्हणजे असं नाही की नुसतं या मोठ्या ऑफिसरला करतो. तर त्याचे ड्रायव्हर असतील, क्लीन ऑपरेटर असतील, ओक्लीन ऑपरेटर असतील, डोझर ऑपरेटर असतील, रोलर ऑपरेटर असतील, सगळे प्रत्येकजण आपापल्यापर्यंत त्याचा तसं काम करतो. म्हणून कंपनी पुढे चालली. रामशेठनं इतकी गोष्ट खरी आहे. सुरुवातीचे जे आपले जे कर्मचारी आहेत यांनी जास्त काम केलं. कारण मी त्यावेळेला 6:30ला साईडवर जात होतो. सकाळी 6-6:30ला घरातून 6ला निघायचं, साडे कामावर जात होतो. रात्री 8 नाईट शिफ्टमध्ये 9 तर 9-10पर्यंत थांबत होतो. आणि कर्मचारी थांबत होते. उदाहरणार्थ आता देशमुख, अनिल देशमुख आणि अरुण नाईक जे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 7ला माझ्या घरी असणार आणि सध्याला आपण रिपोर्ट घेऊन संध्याकाळी 7 वाजतील असणार. 8-10 तास नाही, 12 तास काम.
दिवसात जास्त थांबायला थांबणार, पण कसली कुरबुर न करता काम केलं. म्हणजे मी त्यांना पुढं आणलं असं नाही, त्यांच्यामुळं रामशेठ ठाकूर घडला, VIPL कंपनी घडली आणि म्हणून VIPL कंपनी नावाजली. अरुण नाईक आणि देशमुख या दोघांचा निरोप समारंभ केला. जो माणूस रिटायर होतो तो सगळ्यांना सांगतो की बाबा रे माझ्या रिटायरमेंटसाठी या, आणि इथं तर मोठी जागा आहे. रामशेठ ठाकूर साहेबांनी हा प्रोग्राम अरेंज केला आहे की त्यांच्या नियंत्रणाखाली ज्यांनी काम केलं आहे त्यांचा सत्कार करण्याचं आयोजन केलं. तर मी त्यांचं पहिलं आभार मानतो. आणि दिवा पाटलांच्या अजिटेशनमुळे आम्ही वारंवार लाल पावती करायचो. म्हणून आम्ही जी कंपनीमध्ये काम करत होतो, PFC नावाची कंपनी 1984 बंद वसंतदादांनी केली आणि 1800 कामगार बेकार झालो. त्यातला हा एक नाईक आणि त्याचा देशमुख. आम्ही बेकार झाले कामगार. बेकार झाल्यानंतर काय करायचं, नवीन पुण्याला राहायला गेलो होतो. एक पोरगा 15 होता. पोराला पोचायचं कसं, आणि परत रिटर्न टू पॉईंट टकीगावला गेलो. वडिलांची शेतजमीन नांगरती करायची, गिरण चालवायची, पिठाची गिरण चालवायची, पोह्याची गिरण चालवायची. सकाळी 6 ते 8 काम करायचं, पण पद्धत काही नाही. दुसरी अपत्य मला जन्माला आलं आणि त्या बाळंतिणीला साडी घ्यायची असं एक प्रथा होती, आणि ती प्रथा पूर्ती करण्यासाठी माझ्याकडे 200 रुपये नव्हते. तर ते 200 रुपये उधारी करून दलाला 200 रुपये भाती अशी आणली आणि त्या मोठ्याला मी साड्या आणली. अशी परिस्थिती. BCom झालेला, पण शेतात काम करण्याशिवाय गोरेगावचं शेड भरण्याशिवाय पर्यायच नव्हता. अशा परिस्थितीत विचार केला की आमचे कणकवलीचे आताचे महाराज एकनाथ महाराज आहेत, त्यावेळेचे उरण तालुक्यातले पहिले CA, हे CA झाले आणि त्यांच्याकडे 4 कोटी शिकायचं झालं. म्हणून त्यांच्याकडे टाकीवरून वाशीला प्रवास केला आणि अकाउंटचं थोडंसं ज्ञान घेतलं. बेकार होतो. आमच्या बेकारासोबत शेठची साठो त्यांची पाटील ते पण बेकार झाले होते आणि शेठसोबत काम करायला लागले होते. मित्र म्हणून भेटला आणि विचारलं काय करतो, अरे काय करतो कर्माची पुढे. ठीक आहे, असं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मित्रासोबत खोटं बोलता येत नाही म्हणून सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. मग त्याने आपल्या शेठला सांगितलं की नाही असं आहे. आणि दुसऱ्या दिवशी मला शेठीत बोलवलं आणि शेठीने सांगितलं की नाही तू पण जाईल. आम्ही ज्या दिवशी जॉईन झालो त्यावेळेची परिस्थिती सुखसागरमध्ये एक टेबल होता. एक टेबलासमोर शेठ समोर आणि 2 खुर्च्या देशमुख आणि आमच्या समोर. अशा परिस्थितीत आम्ही कामाला सुरुवात केली. परिस्थिती नाही म्हणून त्यावेळी तशी सुरुवात केली कामाला. पडेल ते काम शेठनी फक्त सांगायचं की नाही आपल्याला हे काम करायचं आहे, ते काम करायचं म्हणजे करायचंच. ते काम पूर्ण केल्याशिवाय परत यायचं नाही. मग ती संध्याकाळ झाली, रात्र झाली, काही झालं तरी त्याचा प्रयत्न करत असतो. जो काही मला सुटत नव्हता अशा वेळी कधी शेठला फोन केला. मग त्याला रात्री 2 वाजले तरी पण आम्हाला शेठकडे सकाळचे उत्तर मिळायचे. शेठ त्यावेळी नवीन पुणे राहायचे. देशमुख आणि मी सकाळी 7च्या हजेऱ्यात शेठकडे जायचो. त्यावेळी फोन नव्हता. शेठ सांगते तितकंच आपल्या कामावर पडायचं आणि काम करायचं. त्यांनी आपल्या आधारस्तंभ भाजी घालता आमचे ठाकूरजी
प्रशांत ठाकूर जी आमदार प्रशांत ठाकूरजी, आदिलजी, त्यांना सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्यात KFL स्टाफला नमस्कार करतो. म्हणजे विंग परिवार ह्याला पण नमस्कार करतो. आज मी इथे जो उभा आहे तो माझे आधारस्तंभ खासदार साहेब यांच्यामुळे उभा आहे. त्यांनी जे मला वेळोवेळी सहकार्य केलं, माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याचं मी त्यांचं कौतुक करीन. त्यांनी नेहमीच असं मला पुढे सहकार्य करावं. मी काय जास्त बोलणार नाही आहे, तरी त्यांच्या आशीर्वाद, प्रशांत शेट्टी आशीर्वाद, परेश ठाकूर साहेबांचे आशीर्वाद यांच्यामुळेच मी आज उभा आहे. मी जास्त काय बोलत नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो.